नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल टॉपर चॅम्पियनमध्ये. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी लेक्चर नंबर 2. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. जर मित्रांनो प्रिव्हियस लेक्चर जर बघितले नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल प्रिव्हियस लेक्चर बघा. चला सुरू करूयात. ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू बघणार आहोत आपण. काय आहे ते बघा. जसं की आपल्या ऑर्गन्समध्ये जसं की आपल्याला लंग्स आहे, ऑर्गन्स आहे, हे जे आहे काय आहे, ट्रॅकिया आहे वगैरे, हे आहे, हे सर्व आहे आपल्याला. बघा, हे जे ह्युमन बॉडी आहे, ह्युमन बॉडीमध्ये डिफरंट ऑर्गन्स आहेत, बरोबर. त्या डिफरंट ऑर्गन्समध्ये डिफरंट टिश्यू आहेत, बरोबर. डिफरंट टिश्यू आहेत, त्यांचं परफॉर्मन्स, त्यांचं फंक्शन, वर्किंग देखील डिफरंट आहे, तर बरोबर. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके. त्यानंतर हे ऑर्गन्स जसं की काही ऑर्गन्स असतात, जसं की लंग्स, त्यानंतर ट्रॅकिया, हे काय करतात, तर हे कॉन्ट्रॅक्शन, त्यानंतर रिलॅक्शन, रिलॅक्शन करतात. म्हणजे बघा, आपण कॉन्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होतं, बघा आपली छाती जी आहे अशी फुगल्यासारखी होते, बरोबर. बघा अशी फुगल्यासारखी होते. ओके. तर ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेस काय होतं, छातीशी फुगल्यासारखी होते. आणि ज्यावेळेस रिलॅक्शन होतं त्यावेळेस काय होतं, छाती जी आहे आतमध्ये तशी. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, आतमध्ये घेतो, तेव्हा आपली छाती आहे ती बाहेर येते. आणि जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्शन केलं, नंतर रिलॅक्शन केल्यानंतर श्वास काय होतो, बाहेर जातो. आणि कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन हा हेच मूळ श्वास आत घेतो आणि बाहेर ही करतो. ओके. तर हे पॉसिबल कशामुळे झालं, बिकॉज ऑफ द टिश्यूचं कीर्तन चालू आहे सगळं ही. ओके. टिश्यू बाबा, टिश्यूमुळं हे सगळं झाले. वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये वेगवेगळे टिश्यू असतात, त्यांची फंक्शन देखील वेगवेगळे असतात, त्यांची वर्किंग देखील वेगवेगळे असतात. ओके. जनरली टिश्यू जे आहे, टिश्यूचे 2 क्लासिफिकेशन पडतात, बरोबर. टिश्यूचे जनरली क्लासिफिकेशन इंटू डिफरंट टाईप्स, बरोबर. जे टिश्यूचे जे आहेत जनरली डिफरंट टाईप्स पडतात, बरोबर. म्हणजे डिफरंट ऑर्गन्स आहेत, त्याच्यामुळे डिफरंट त्याचे टाईप्स पडतात. ओके. तर त्याचे डिफरंट टाईप्स आपण बघूयात. ओके. तर त्याचे मेन जे टाईप्स आहेत मेन, तर ते 4 मेन टाईप्स आहेत. ओके. ॲनिमल टिश्यू, त्यानंतर जे हे आहे ते बघूयात आपण. नेमली इपिथेलियल टिश्यू, त्यानंतर कॉन्टॅक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, हे सर्व आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके. तर चला बघूयात आपण. ओके. तर ॲनिमल टिश्यूमध्ये किती टाईप्स पडतात, मेनली टिश्यूचे 4 टाईप्स पडतात. ओके. तर ते टाईप्स कोणकोणते आहेत हे देखील आपण बघायचं आहे आता. बघा, याच्यामध्ये या ठिकाणी मागे हे करतो. बघा, पहिला आहे एपिथेलियल टिश्यू, त्यानंतर नर्वस टिश्यू, त्यानंतर कॉन्टॅक्टिव्ह टिश्यू आणि मस्क्युलर टिश्यू. तर हे टिश्यू जे आहेत हे काही काम करतात हे आपण बघूया. की कशा पद्धतीने काही काम करतं, कशा पद्धतीने रक्त तयार होतं, सगळं आपण बघणार आहोत डीपमध्ये. ओके. फक्त लेक्चर्स तुम्ही बघत राहायचं. ओके. तर बघा, इपिथेलियल टिश्यू काय आहे हे आपण बघूयात. काय असतं इपिथेलियल टिश्यू. ओके. तर स्क्रीनशॉट घ्या याचा अगोदर. बघा, इपिथेलियल टिश्यू फ्रॉम प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इन ॲनिमल बॉडी. बघा, जे बॉडी असते आपली कोणत्याही प्लॅनची, ॲनिमलची, तर ती जी बाहेरची जी कव्हरिंग असते, बरोबर, जे बाहेरचं जे चमडं असतं, तर ते जे बनतं तर ते कशापासून बनतं, तर ते एपिथेलियल टिश्यूपासून बनतं. ओके. त्याला एपिथेलियल टिश्यू म्हटलं जातं. आणि एपिथेलियल टिश्यू जे आहे तर ते जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते, जी ॲनिमलची जी प्रोटेक्टिव्ह लेअर असते, ते एपिथेलियल टिश्यूपासून बनलेली असते. आणि जे बघा, एपिथेलियल टिश्यू काय होतं, जे बाहेरून जे मटेरियल येतं, कोणतंही येऊन द्या मटेरियल, मग ते एपिथेलियल टिश्यू पहिल्यांदा त्याला काय करणार, हे होणार, बरोबर. ते एपिथेलियल टिश्यूला पहिल्यांदा येणार. जे मटेरियल आतमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करते, जे इनसाइड मटेरियल आहे, जे बाहेरचं मटेरियल आहे एन्व्हायरमेंटमधलं, ते पहिल्यांदा पासिंग थ्रू होतं, एपिथेलियल टिश्यूमधून पास होतं. ओके. तर ते इनसाइडली होतं या एपिथेलियल टिश्यूमधून. ओके. जसं की हाताच्या याच्यातून, आपल्या तोंडातून वगैरे ते काय होतं, पास होतं, ते याच्यातून हे होतं. ओके. त्यानंतर हे जे सेल्स आहेत एपिथेलियल टिश्यू जे आहे, तर त्या आता हे एपिथेलियल टिश्यू कुठं प्रेझेंट असतो, बघा, स्किन, त्यानंतर माउकस लेयर, म्हणजे जे आपली जी माउथ लेयर असते ते. ओके. जे इनियर सरफेस आहे, ब्लड व्हेसल्स,
त्यानंतर वॉल ऑफ, तर हे जे आहे तर हे काय करतात, हे इपिथेलियल टिश्यू असतात. ओके, तर जे आपली माउथची लेअर वगैरे असते, जे आपली तोंडाची लेअर वगैरे असते, ही सगळ्या कशापासून असतं, इपिथेलियल टिश्यूपासून बनलेलं असतं. ओके, तर हे समजलेलं असेल. त्यानंतर आहे इपिथेलियल टिश्यू, हे बघूयात आपण की स्क्वॅमम ॲफिथिलियम टिश्यू. काय आहे स्क्वॅमम ॲफिथिलियम टिश्यू? बघा, ही त्याचं जे डायग्राम आहे, स्ट्रक्चर जे आहे काय अशा पद्धतीनं दिसतंय. ओके, तर त्याचं लोकेशन कुठे आहे? इनर सरफेस ऑफ माउथ, म्हणजे माउथच्या आतमध्ये आहे याचं. ओके, इनर सरफेस म्हणजे जे पोटातून अन्न जातं, पोटात अन्न जातं, तर ते ब्लड वेसल्स ते हे ऑलरेडी हे तिथं हे होतं. ओके, तर ते तिथं प्रेझेंट असतं. ओके, टिश्यू प्रेझेंट असतं. ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे? ह्याचं स्ट्रक्चर आहे स्मॉल आहे, थिन आहे, फ्लॅट आहे आणि सोबत त्याचं सेमी परमेबल आहे. सेमी परमेबल म्हणजे काय? म्हणजे ते तिथं फक्त लिक्विड जाणार. ओके, तिथं काय जाणार? फक्त लिक्विड जाणार. सॉलिड पार्टिकल जे आहेत आतमध्ये पार्टिकल ॲब्झॉर्ब करणार. ओके, तिथं लिक्विड पार्टिकल आतमध्ये जातो आणि जे सॉलिड आहे ते पार्टिकल आतमध्ये जातो आणि लिक्विड पार्टिकल ॲब्झॉर्ब करतो. ओके, तर हे सिच्युएटेड कुठं असतं? ओके, तर ह्याचं हे आहे. ओके, त्यानंतर हा सिलेक्टिव्ह ट्रान्सफरंट करतो. ओके, ते ट्रान्सफर सबस्टन्स करतो. ओके, त्याच्या आतमध्ये सबस्टन्स हे पाठवण्याचं फंक्शन आहे, ते सिलेक्टिव्ह ट्रान्सफरंट सबस्टन्स करणं, ते फंक्शन्स जे आहे हे आहे. ओके, म्हणजे ज्याला ते पाहिजे तो पाठवणार आणि ज्याला ते नाही पाहिजे ते तिथं काय करणार? अडवणार. ते हे आहे, हे याचं फंक्शन व्हायला. ओके, तर स्ट्रॅपिडिफाय इपिथेलियम टिश्यू. तर काय आहे स्ट्रॅपिडिफाय इपिथेलियम टिश्यू? बघा, ही अशा पद्धतीने याची लेयर आहे. ओके, आउटर ऑफ स्किन, जे आउटर लेयर असते स्किनची, जी बाहेरची स्किनची लेयर असते, तर ती असते याच्यामध्ये. खूप सारी याचं स्ट्रक्चर बघितलं तर याचे खूप सारे हे असते, बघू शकता. खूप साऱ्या लेयरचे सेल असतात या ठिकाणी, बघू शकता. 1 2 3 4 अशा पद्धतीने एकावर एक अशा ह्याच्या लेयर्स असतात. ओके, तर याचे फंक्शन्स काय आहे? ओके, याचं फंक्शन्स काय आहे बघू शकता. प्रिव्हेंटिव्स ऑफ द विअरिंग ऑफ द ऑर्गन्स. तर ऑर्गन्स जे आहे, ऑर्गन्सला खराब न होऊन देणे, त्यांना जखम होऊन न देणे, त्यांना प्रिव्हेंटिव्स करणे. ओके, तर हे आहे याचं फंक्शन. ओके, त्यानंतर आहे ग्लॅन्ड्युलियम इपिथेलियम टिश्यू. तर हा जो आहे हा अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. बघा, इनर लेअर ऑफ स्किन. इनर, बघा हा जो आहे हा स्टेज एफ आहे. तर हा काय होता? बाहेर होता. ओके, आउटर म्हणजे काय? बाहेर होता. आणि हा काय? इनर लेअर म्हणजे स्किनच्या आतमध्ये हा असणार आहे. ओके, इनर लेअर असणार आहे, बरोबर, आतमध्ये असणार आहे. तर याचं हे काय आहे? तर बघा, हे जे आहे याचे सेक्रेटरी मटेरियल जे आहे तर ते प्रेझेंट करतं. ओके, म्हणजे आपल्या बघा शरीरातून काय होतो? घाम येतो, बरोबर, तर ते हे करतं. ओके, तर ते जे सेल जे आहे कॉन्टॅक्ट जे आहे सेक्रेटरी मिशन हे मटेरियल ते काय करतं? हे टॅक्स करतं. ओके, त्यानंतर याचे फंक्शन्स काय आहे? जे स्वीट्स, जे ऑइल वगैरे आहे, जे ही आपल्या त्वचेतून काय येतो? घाम येतो. ओके, तर ते याचं हे आहे. ओके, बघा, कॉलमनार इपिथेलियम टिश्यू. ते काय आहे कॉलमनार इपिथेलियम टिश्यू? बघू शकता अशा पद्धतीने हे जे आहे असे लांब याच्या सेल्स असतात. ओके, कॉलम सारखे असतात. ओके, आणि हे कॉलम सारखे असतात. ओके, जे इंटेस्टाईन कॅनल असते त्यामध्ये इंटेस्टाईन कॅनल असते, त्यामध्ये हा प्रेझेंट असतो. ओके, तर एलिमेंटरी कॅनल जे आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो हा. त्यानंतर कॉलम लाईक टॉल सेल. तर ही जे आहेत कॉलम लाईक टॉल सेल, ही मोठमोठे सेल्स असतात. अपर फ्री सरफेस ऑफ मेड ऑफ धिस सेल ॲट प्लेस ॲब्झॉर्प्शन. तर हे जे आहे म्हणजे जे वरचे जे लेअर असते, ओके, तर ती ऑब्झर्वेशन करण्यासाठी हेल्प करते. ओके, आणि याची ओके, आता तुम्हाला या ठिकाणी एलिमेंटरी कॅनल काय असेल आहे ते माहीत नसेल, तर मी सांगतो एलिमेंटरी कॅनल काय आहे ते. बघा, हे जे आपल्या माउथपासून जी इथपर्यंतची जी ही असते, हे जी ही एक जे पाईप आहे, ओके, तर त्याला हे म्हटलं जातं. ओके, तर ते हे आहे ते इंटेस्टाईन कॅनल हे आहे. ओके, तर हे समजलं असेल तुम्हाला काय आहे
एलिमेंटरी कॅनल ते आहे. ओके, हे जे एलिमेंटरी कॅनल आहे ते बघू शकता अशा पद्धतीने हे जे आहे. तर ही आहे याची ही आहे. तर ही आहे एलिमेंटरी कॅनल. तुझ्या तोंडापासून जे आपले वेस्ट प्रोडक्ट निघतं तिथपर्यंत एक ही असते कॅनल असते, त्याला म्हटलं जातं एलिमेंटरी कॅनल. ओके, तर ही आहे बघा. तर जे सिक्रेशन ज्यूस आहे, सिक्रेशन ज्यूस तर हे करण्यासाठी हे करतो. आणि जे न्यूट्रिशन आहे तर न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी हे काय करतो, हेल्प करतो. आता आपण बघूयात सिलेक्टेड इपिथेलियम टिश्यू. तर हे आहे त्याचं स्ट्रक्चर. ओके, तर हा कुठं प्रेझेंट असतो, तर बघा हा प्रेझेंट असतो इनर सरफेस ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये प्रेझेंट असतो हा. ओके, रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे काय, जे आपण ऑक्सिजन घेतो. ओके, म्हणजे जे आपले जे लंग्स आहे, जो ट्रॅकी आहे, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. ही पूर्ण प्रोसेस कशापासून बनली आहे, ही प्रोसेस जी सिलेक्टेड इपिथेलियम टिश्यू आहे त्याच्यापासून बनलेली आहे. आणि याच्यावर लहान लहान हिअर लाईक स्ट्रक्चर असतात, याच्यावर हिअर लाईक स्ट्रक्चर असतात. ओके, तर कशी असतात ते तुम्हाला दाखवतो. एक कोणी दाखवणार नाही, बघू शकता. हे अशा पद्धतीनं काही हिअर लाईक स्ट्रक्चर असतात त्याचे. ओके, अशा पद्धतीनं काही हिअर लाईक स्ट्रक्चर असतात त्याचे. ओके, हे दिसते तुम्हाला. हे जे आहे हे काही अशा पद्धतीने हिअर लाईक स्ट्रक्चर असतात ह्याचे. ओके, तर हे आहे. त्यानंतर याचा जे अपर फ्री सरफेस सेल टिशन हेअर लाईक, तर याच्यावर एक छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात हे सांगितलं. आणि हे काय करतात तर पुश अँड इयर, जे पुश ह्याचं का म्हणजे हा काय करतो, तर पुश मस्क अँड हिअर म्हणजे जे हवा आणि जे म्युकस ते काय करतात, तर ते म्हणजे बॉल करतात. ओके, तर जे हवा आहे, हवेसोबत जे डस्ट पार्टिकल असतात, जे आपण ऑक्सिजन घेतो, ओके, कार्बन डायऑक्साईड सोडतो. ज्यावेळेस समजा आपण जर तोंडाने श्वास घेतला किंवा सोडला त्यावेळेस काय होईल, डस्ट पार्टिकल जातील. ओके, तर आपल्या याच्यातून नाकातून हे करण्यासाठी हे काय असतं, तर ते हिअर जे आहे फ्रेश जाण्यासाठी, हवा जी आहे फ्रेश आपल्या लंग्सपर्यंत जाण्यासाठी हे नाकात प्रेझेंट असतात. ओके, हे प्रेझेंट असतात. ओके, समजलं. ते क्युबॉटल इपिथेलियम टिश्यू बघू शकता. हा जो आहे मी या ठिकाणी झूम करतो, दिसत नसेल तर बघा हा जो आहे असं क्यूबसारखा दिसतोय. ओके, वडापाव खाल्ला असेल तुम्ही तर त्या टाईपने दिसतंय असं. ओके, तर हा याचं हे काय आहे, याचं लोकेशन कुठं आहे, तर बघू शकता याचं लोकेशन जे आहे तर जे किडनीमध्ये जे नेफ्रॉन्स असतात तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. नेफ्रॉन्स काय नेफ्रॉन्स कुठं असतो, काय करतो, तर ते जे युरिन आहे, टॉयलेट आहे तो बनवण्याचं काम करतो. ओके, त्यामध्ये त्याची सेल जे आहे तर ते असतात. ओके, तर हे जे कॉर्डिनेटेड टिश्यू आहेत. ओके, तर हे जे टिश्यू आहेत की ओके, तर हे काय हे जे क्युबोलेटेड टिश्यू असतात तर ते जे सलायवरी ग्लँड असते, तर जे आपल्या तोंडात जो थुका बनतो. ओके, तर ते आहे तो जो आहे तो ह्याच सेलपासून बनतो. ओके, तर याचं काम काय आहे, तर रिऑब्झर्वेशन्स ऑन युजफुल, जे बघा आपल्या ब्लडमध्ये जे काही हे आहे, आपल्या ब्लड सतत फिल्टर होत असतं, बरोबर. तर ते कशामुळे होतं, जे युजफुल पार्टिकल आहे ते काय होतं, रिऑब्झर्वेशन होतं, पुन्हा ते काय होतं, हे फिल्टर होतं. ओके, आणि जे मटेरियल आहे, जे युरिन आहे, त्यानंतर जे सलाइवा आहे त्यांना सिक्रेशन करणं हे याचं काम आहे. ओके, तर हे आहे याचं काम. आय होप हे समजलेलं असेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कनेक्टिव्ह टिश्यू काय आहे बघूयात आता आपण. ओके, तर कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे द टिश्यू विच जॉईन डिफरंट पार्ट्स, जे डिफरंट पार्ट्स असतात त्यांना जॉईन करतो, जे टिश्यू असतात तर ते कनेक्टिव्ह टिश्यू. बघायच्या नावातच आहे कनेक्टिव्ह म्हणजे काय, कनेक्ट करणं. तर काय होतं, जे डिफरंट पार्ट्स डिफरंट सेल्स तर ते एकत्र येतात आणि ते कनेक्ट होतात, त्याला काय म्हणतात, कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतात. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते लॉसली काय होतात, अरेंज होतात. ओके, आणि हे जे आहे जे ग्राउंड सबस्टन्स आहे तर फ्री स्पेसमध्ये तर ते तिथं हे होतं, फ्री फेसमध्ये बिटवीन हे करतात. ओके, ते सेल्समध्ये होत असेल, जे फ्री फेस असतो ग्राउंड सबस्टन्स ते तिथं होतं. ओके, तर ह्याचे जसं की बघा ब्लड ट्रान्सपोर्ट सबस्टन्स. ओके, त्या बॉडीमध्ये होतं तर ते आहे. त्यानंतर कन्सिस्ट इन द हे याचं हे आहे. आणि याचे टाईप्स देखील आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे. तर याचे
ग्राउंड सबस्टन्स जे आहेत ते कोणकोणते असतात ग्राउंड सबस्टन्स, तर ते असतात सॉलिड, लिक्विड आणि जे जेली लाईक डिफरंट टाईप आणि जे कनेक्टिव्ह टिश्यूचे डिफरंट टाईप्स आहेत ते आपण बघूयात काय काय आहे ते. आता या ठिकाणी आपण बघूयात कनेक्टिव्ह टिश्यूचे टाईप्स काय काय आहेत. तर ते पहिलं आहे ब्लड. तर बघू शकता या ठिकाणी असे काही या ठिकाणी असे जॉईंट्स झालेले आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी ब्लड आहे. ओके, तर तुम्ही हे ऐकलं असेल की ब्लड इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर एक डायलॉग ऐकला असेल तुम्ही. तर हे पाण्यासारखं असतं जे कनेक्टिव्ह टिश्यूमुळं जोडण्याचं काम करतं. ओके, तर हा कुठं प्रेझेंट असतो, तर जे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, म्हणजे आता आपल्या जे नर्वस असतात, ओके, जे नर्वस सेल असतात ते सर्क्युलेट सिस्टम असतं आणि आपल्या त्या ज्या आतमध्ये ते फॉलो होत राहतात. ओके, हे करत राहतात. ओके, जे आपल्यामध्ये जे नर्वस असतात सर्क्युलेट सिस्टम असतं ते काय करतं, त्याच्या आतमध्ये ते फॉलो होतं राहतं. ओके, स्ट्रक्चर काय आहे याचं, तर बघा याच्यामध्ये जे एरिथ्रोसाइट्स, त्यानंतर लिकोसाइट्स, त्यानंतर आहे पेरिट्स. हे लिक्विड जे लिक्विड प्लाझ्मा आहे. तर हे तुम्ही लिक्विड प्लाझ्मा वगैरे हे तुम्ही म्हणजे क्लास 8मध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर याचे फंक्शन्स काय असतं, ट्रान्सपोर्ट फॉर ऑक्सिजन. म्हणजे ब्लडच्या फॉर्ममध्ये आपण ऑक्सिजन बघितलं की कसं प्रत्येक सेल बसतं ऑक्सिजन जो आहे आपण ऑक्सिजन नाकात घेतो. तर ते ऑक्सिजन जो आहे ब्लडमधून प्रत्येक सेल पसतो जातं. तसंच न्यूट्रियन्सचं देखील आहे आणि वेस्ट याचं देखील तसंच आहे आणि याचं ते तसंच आहे. तर हे आहे याचं फंक्शन. ओके, त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे बघा लिम्फ. काय आहे लिम्फ, बघा म्हणजे ब्लडच्या याच्यामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं ब्लड जे आहे असं काय केलेलं अशा पद्धतीनं कनेक्ट होते एकमेकांना, बरोबर. आता हे काय होतं, लिम्फ ऑल अराउंड द सेल इन द बॉडी. जी बॉडी असते सेलच्या तर त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. ओके, फ्लुइड आउट ब्लड कॅपिलरी. बघा जर आपल्याला कधी लागलं, ओके, तर पहिल्यांदा बघा ते पांढरं येतं आणि नंतर मग ब्लड येतं. तर ते जे त्याच्यावर जे हे असतं तर जे कॉन्टॅक्ट लेयर होते, ओके, लिक्विड ग्राउंड जे सबस्टन्स असतं तर ते येतं ते. तर ते काय करतं, त्या काय नंतर बघितलं असेल तुम्ही त्याच्यावर ओके हे येतं लेअर वगैरे येते. तर ते ह्याचंही काम आहे. ओके, फ्लुइड आउट ब्लड जी कॅपिलरी आहे तर ते हे होतं. ओके, तर ह्याचं फंक्शन काय आहे, प्रोजेक्शन ऑफ बॉडी इन फंक्शन. जी बॉडी आहे तर ते इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन करण्यासाठी याचं काम आहे. ओके, तर आहे एरियोलर टिश्यू. तर बघा हे जे आहे तर एक नर्वस सिस्टमसारखं आहे, बघू शकता अशा पद्धतीनं. तर हे जे आहे स्किन आणि मसल्सच्या मध्ये असतं. ओके, स्किन बाहेरून असते आणि मसल्स आतून असतात, त्यांच्या अराउंडमध्ये प्रेझेंट असते. ओके, आणि मसल्सला जोडण्याचं काम करते आणि जे ब्लड आहे वेसिकल्स त्यांना पण हे करण्याचं काम करते. ओके, बघा यांचं हे काय आहे स्ट्रक्चर कसं असतं, तर डिफरंट टाईप ऑफ सेल क्लोजली अराउंड अँड सपोर्ट. तर ते जे डिफरंट टाईपचे सेल आहेत त्यांना काय करतं ते सपोर्ट करण्याचं काम करतं. जसं की जेलियासारखं स्ट्रक्चर असतं आणि ते हे काय करतं काम करतं आणि त्याचं मेन फंक्शन आहे सपोर्ट इज द इंटरनल ऑर्गन्स. जे इंटरनल ऑर्गन्स आहेत तर त्यांना सपोर्ट करण्याचं हे काम करतं. ओके, ॲडिपोज टिश्यू. तर काय आहे ॲडिपोज टिश्यू, बघा जसं की आपल्या स्किनच्या आतमध्ये हा प्रेझेंट असतो. ओके, त्याचं काय असं पद्धत असतो तो जो आहे बिलो स्किन अराउंड इंटरनल ऑर्गन्स. जे इंटरनल ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो, स्किनच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. जर समजा एखाद्याला जर म्हणजे एक चरबी येते, ओके, समजा एखाद्याला चरबी येते त्याला फेलिफेन्स म्हणतात. ओके, तर एखाद्याला चरबी येते तर ते फॅट म्हणजे फॅट म्हणू शकतो आपण. ओके, त्याला फॅट म्हणतात. तर जे ॲडिपोज टिश्यू आहे, ओके, तर ते इंटरनल जमा होतात असे की समजा एखादी सेल आहे. ओके, ओके, जसं की किशमिश पाण्यामध्ये टाकल्यावर नंतर ते काय होतं पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि असंही होतं फक्त. ओके, तसंच सेलचं देखील आहे, त्याच्यामध्ये सेलमध्ये फॅट भरलेलं असतं त्यामुळे ते जेलीसारखं
काय होतं ते जेलीसारखं हे होतं आणि जेलीसारखं स्ट्रक्चर होतं आणि त्याचं जे काय फॅट आहे ओके तर ते फॅट म्हणजे आपल्यासाठी चांगलं पण आहे आणि असं नाही की ते फॅट जास्त होईल जर जास्त झालं तर चरबी जास्त वाढते ओके मग ते पुन्हा चरबी कमी करावं लागते तर हे असं काय आहे याचं आणि याचं काय आहे तर याचं फंक्शन्स काय आहे इन्स्ट्रुमेंट सप्लाय ऑफ एनर्जी स्टोअर आणि ऑफ फॅट जे सप्लाय काय करतं हे फंक्शन काय करतं जे एनर्जी आहे स्टोअर करतं आणि फॅट जे आहे हे करतं ओके तर हे आहे याचं अशा पद्धतीनं ओके तर बघा आता आपण बघूयात कार्टिलेज काय आहे बघा कार्टिलेज हा एक खूप नेसेसरी एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे जसं की आपलं नोज त्यानंतर इयर लॅरिंग्स ट्रॅचिया हे जे आहेत हे कशापासून बनतात तर हे कनेक्टिव्ह टिश्यूपासून बनतात ओके कार्टिलेजपासून बनतात ओके कार्टिलेजपासून बनतात आणि कार्टिलेज म्हणजे काय आहे बघा जसं की आपल्या नाकाला टच करा कानाला टच करा कानाच्या खाली टच करा ओके त्यानंतर इथे हे साईडला करा त्यानंतर इकडे गळ्याला टच करा तर हे काय आहे एक तिथं म्हणजे हाड तर नाही आहे पण तिथं फॅरिंग्स होतं ओके ते काय होतं असं हे होतं ओके तर त्या ठिकाणी काय असतं ते सेल्स असतात ओके कार्टिलेज सेल असतात तिथं ओके कार्टिलेज टिश्यू हे असतं ओके तर हा जो गळा आहे जो गळा आपला त्या पार्टमध्ये ॲक्च्युली तिथं बोन्स नाही आहे पण तिथे जे कार्टिलेरी पासून बनलेला असतो तो सपोर्ट करतो तो जो आहे तो म्हणजे सपोर्ट करतो आणि कार्टिलेज ते जे आहे सर्व जे आहे ते कार्टिलेजपासून बनलेलं आहे ओके आणि हे जे सेल्स आहेत ते सेल्स काय करतात सेल्स बाय फायबर तर हे जे आहेत फायबर आणि जे फ्लेक्सिबल्स जे असतात लाईक जसं म्हणजे जे सेल्स आहेत ते जेली लाईक स्ट्रक्चर असतात त्याच्यामुळे काय होतं ते फ्लेक्सिबल होतात ओके याचं काम काय आहे याचं काम जे आहे बोनला लिबरेट करण्यासाठी म्हणजे जिथं हाड नाही आहे ओके तिथं तो प्रेझेंट असतो बघा आपल्या डोळ्यापाशी बघा तिथं हाड आहे का नाही आहे ओके तो पण तिथं तो सपोर्ट करतो शेप करतो ओके तिथं तो काय करतो सपोर्ट पण करतो आणि त्यांना शेप पण करतो जसं की नोज वगैरे लॅरिंग वगैरे तर हे आहे याचं एक्झाम्पल ओके तर हे समजलेलं असेल बघा आता पण बघूयात बोन काय आहे बोन ते ओके तर बघा बोनशिवाय जर आपण इमॅजिन पण करू शकत नाही बोनशिवाय बॉडी कशी असू शकते हे बघा जे स्केलेटन आहे त्याच्या स्केलेटन स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं त्याचं आणि जे एक्स्टिंग थ्रू त्याच्यामुळे काय होते बॉडी तयार होते आणि हे जे सेल्स आहेत सेल्स काय करतात तर जे एम्बेड्स आहेत एम्बेड्स इन सॉलिड ग्राउंड सबस्टन्स जे सॉलिड सबस्टन्स जे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेलं आहे त्याचे पूर्ण ओके जे ग्रीन सबस्टन्स आहेत ओके सॉलिड ग्रीन सबस्टन्स आहेत हे कशापासून बनलेले आहेत ते पूर्णपणे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले आहेत म्हणजे बोन जे आहे ते पूर्ण आपले कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेले असतात त्यामुळे बोन जे आहे तर ते मजबूत असतात आणि त्यामुळे ते काय होतं आपले प्रॉपरली हार्डनेस येतो प्रॉपरली शेप येतो ओके तर यांचं फंक्शन्स काय आहे सपोर्ट करतात आपल्या याला प्रोटेक्ट करतात आणि डिफरंट ऑर्गन आहेत याच्यामुळं काय करतात मुवमेंट करू शकतात ओके तर हे आहे याचं ओके त्यानंतर आहे टेंडॉन्स अँड लिगामेंट्स तर बघा टेंडॉन्स लिगामेंट काय करतं जे मसल्स आणि बोन्स आहे तर त्यांना जोडण्याचं काम करतं लिगामेंट्स जे आहे तर लिगामेंट्स काय करतं त्याचे दोन बोन्स आहेत त्यांना जोडण्याचं काम करतं ओके ॲट जॉईंट तर ते दोन बोन्सला आहे जे जॉईन करण्याचं काम करतं लिगामेंट्स काय करतं दोन मसल्सला जॉईन करण्याचं काम करतं मसल्स आणि बोन्सला ओके आणि तेच टेंडॉन्स काय करतं टेंडॉन्स जे आहे मसल्स आणि बोन्सला जॉईन करण्याचं काम करतं आणि लिगामेंट जे आहे दोन हाडांना दोन बोन्सला जॉईन करण्याचं काम करतं जे आपले जे आपले हा जो लिगामेंट आहे जो आपला पुढचा लिगामेंट्स आहे तर ते प्रेझेंट असतो जो आपला पुढचा शोल्डरच्या पुढचा जो हात आहे ओके तर तिथे जो दोन बोन्स आहेत ते जॉईन करण्याचं हे काम करत होते ओके
आता आपण बघूयात मस्क्युलर सेल काय आहे. बघा मस्क्युलर सेल काय आहे, जे आपले मसल्स फायबर म्हणजे जे मेनली जे मसल्स फायबर असतात ते कशापासून बनतात, तर ते ॲक्टिन आणि मायोसिनपासून बनतात, प्रोटीनपासून बनतात. हे तुम्हाला दिले नाही आहे. बघा मी कायम सांगतो 9 जो आहे क्लास 11-12चा बेस आहे, हे जे आहे तुम्हाला क्लास 11-12ला बघायचं आहे. ओके, तर हे क्लास 12ला 11ला पाहायचं आहे. मसल्स जे आहेत हे मसल्स फायबर ते प्रोटीनपासून बनलेले असतात, त्यामुळे प्रोटीनचं जे नाव आहे ते ॲक्टिन आणि मायोसिन आहे. ओके, मायोसिन. तर हे 2 टाईपचे प्रोटीन्स आहेत, त्यामुळे मसल्स बनतात. मस्क्युलर टिश्यू आर मेड ऑफ मसल्स फायबर. हे लक्षात ठेवा की जे 2 असतात, एक असतं कॉन्ट्रॅक्शन टाईल आणि प्रोटीन पासून बनतात. कॉन्ट्रॅक्शन स्टाईल प्रोटीनपासून बनतात, त्यामुळं मसल्स जे आहेत कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन करतात. बघा ज्या वेळेस जसं की आपले जितके मसल्स असतात त्यामुळे एकदा काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि रिलॅक्शन होतं. जसं तुम्ही हात असं म्हणजे व्यायाम करताना ज्या वेळेस बायपेक्स करतात, ओके, बायपेक्स त्यावेळेस काय होतं बघा, आपले मसल्स जे आहेत मोठे होतात. ओके, या ठिकाणी असे मोठे होतात. इथं मसल्स काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होते, म्हणजे ते काय होतात, असे एकत्र जमा होतात. बरोबर, एकत्र जमा होतात. म्हणजे बघा आपण ज्या वेळेस एखादं असं जिममध्ये गेलात किंवा कुठे गेलात, तर आपण असं हे केल्यानंतर बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी काय होतं, जमा होतं सगळं असे मसल्स. ओके, हातात. तर ते जे आहे त्यानंतर आपण ते जे असं सरळ हात केल्यानंतर ते जे आहेत असं रिलॅक्शन होतात, ते मसल जे आहेत असे हे होतात, रिलॅक्स होतात. तर हे कोणत्याही मसल्समध्ये सेम त्याच प्रोसेस आहे, तशीच सेम प्रोसेस आहे कोणत्याही मसल्समध्ये. तसंच होतं ज्या हातात असो, पायात असो, स्टमकमध्ये असो, तर प्रत्येक ठिकाणी ही प्रोसेस आहे, प्रत्येक ठिकाणी हे असंच होतं. ओके, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन हे होतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन हे त्याच्यामुळे पॉसिबल होतं. ओके, आता याचे काही व्हेरियस टाईप ऑफ मस्क्युलर टिश्यूचे काही टाईप्स आहेत, त्या टाईप्स आपण आता बघूयात. आता आपण या मसल्सचे टाईप्स बघूयात. पहिल्यांदा आहे स्ट्रायटेड मसल्स. मसल्स सेल आर लॉंग. तर हे जे मसल सेल आहेत तर त्या लॉंग असतात. यांच्या मसल सेल ज्या आहेत लांब असतात, लॉंग असतात. यांचा शेप जो आहे काही अशा पद्धतीनं असतो. ओके, ह्याचा शेप हा सिलेंड्रिकल असतो. ओके, तर शेप हा याचा सिलेंड्रिकल असतो. बघू शकता या ठिकाणी लांब आहे. ओके, आणि याचा शेप बघू शकता या ठिकाणी झूम करून देखील या ठिकाणी सिलेंड्रिकल आहे. सिलेंड्रिकल म्हणजे कसं, या अशा पद्धतीनं. ओके, आपला गॅसचं सिलेंडर कसं असतं, असं असतं ना. एक मिनिट, याचं इथं दिसत नसेल तर या पद्धतीनं असतं ना असं. तर या पद्धतीनं आहे, हे सिलेंड्रिकल आहे. ओके, याचा शेप कसा असतो, सिलेंड्रिकल असतो. आणि याच्यामध्ये मल्टी न्यूक्लियस असतात. ओके, याच्यामध्ये मल्टी न्यूक्लियस असतात. एकाच सेलमध्ये खूप न्यूक्लियस प्रेझेंट असतात. एकाच याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर आहे याच्यामध्ये म्हणजे आणि याचे जे कोणतेही ब्रांच नसते. ओके, याच्यामध्ये नो ब्रांच, याच्यामध्ये ब्रांच कोणतीही नसते. ओके, आता मी थोडीशी पुढे त्यानंतर ट्रिक सांगतो ह्याची आणि याची कशा पद्धतीने लक्षात ठेवायची. दोन्ही अपोजिट येतं. ओके, हे आहे तर हे आपण नंतर हे बघूयात कशा पद्धतीने यांची ट्रिक आहे. दे आर अल्टरनेट ट्रायल अँड लाईन. तर हे जे आहेत डार्क. ओके, अल्टरनेट डार्क. तर दे आर अल्टरनेट डार्क अँड लाईट. हे जे आहेत लाईट आणि डार्क मसल्स असतात. ओके, लाईट आणि डार्क मसल्स असतात, प्रेझेंट असतात. म्हणजे कुठं लाईट दिसणार, कुठं डार्क दिसणार, तर हे आहे असं यांचं हे अल्टरनेट दिसणार. ओके, एकानंतर एक दिसणार, अल्टरनेट दिसणार. हे मसल्स आहेत तर हे मसल्सला अटॅच असतात, बोनला अटॅच असतात, म्हणून यांना जे आहेत यांना बोनला अटॅच असतात, त्यामुळे यांना बोन मसल्स देखील म्हटलं जातं. स्केलेटन मसल्स देखील म्हटलं जातं. ओके, तर हे जे आहे तर बोनला हे असतात, म्हणून यांना स्केलेटन मसल्स देखील म्हटलं जातं. ओके, तर हे कशामुळे स्केलेटन मसल्स याला का म्हटलं जातं, स्केलेटन मसल्स याला का म्हटलं जातं, कारण हे जे आहे जे आपल्या हाड आहे त्यांना हे असतं. ओके, तर जे हे असतं कारण का म्हणतात स्केलेटन, तर हे मसल्सला अटॅच असतात, म्हणून याला स्केलेटन मसल म्हटलं जातं. ओके, तर हे जे आहे दे आर तर हे जे आहेत
दे आर मूव्ह ॲज पर आउट विल. तर हे जे आहे तर मूव्ह होतात. ओके, म्हणजे जेव्हा आपण पाहिजे तेव्हा ह्याला आपण मूव्ह करू शकतो. ह्याला आणखीन एक नावाने ओळखलं जातं, ऑलिटरी मसल्स म्हणून देखील ओळखलं जातं याला. ओके, याचं फंक्शन्स काय आहे, याचं वर्किंग काय आहे, दे मसल्स ब्रिंग आउट मुवमेंट ऑफ आर्म्स. जे मुवमेंट आहे आपल्या हातापायाला मुवमेंट करण्याला हेल्प करतो. तर कशामध्ये हेल्प करतो बघा, जसं की रनिंग आहे, ब्रिदिंग आहे, ह्याच्यामध्ये ते जे आहे मसल्स जे आहेत हे करतो आपण. जेव्हा पाहिजे तेव्हा रनिंग करू शकतो, हे करू शकतो. तर हे काय आहे, याचे मसल्स आहे. ओके, नॉन स्केलेटन मसल्समध्ये ॲज कम्पेअर टू स्केलेटन मसल्सच्या तुलनेत हे जे आहे ते लहान असतात. हे स्केलेटन मसल्स जे आहेत लहान असतात, शॉर्ट असतात. याचा शेप जो आहे काही अशा पद्धतीनं असतात, स्पिंडल टाईप असतो. ओके, आणि युनिसेल्युलर असतात, एका सेलमध्ये एकच असतात त्यांचे, आणि यांचे देखील काही ब्रांचेस नसतात. आणि याच्यामध्ये डार्क आणि लाईट जे आहे हे अब्सेंट्स असतं. ओके, आणि हे जे आहे हे बोनला अटॅच नसतात. ओके, आणि बोनला अटॅच नसल्यामुळे हे काय करतात, मूवमेंट करू शकत नाहीत. बरोबर, दे आर नॉट मुवमेंट आर नॉट अंडर कॉन्टॅक्ट टू अवर हे, तर ते कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत, कॉन्टॅक्ट होत नाही आहे त्याच्यामुळे. ओके, मुवमेंट होणार नाही आहे, आणि मुवमेंट नाही झाल्यामुळे ते काय होणार, हे होणार. ओके, तर ते जे आहेत अंडर कंट्रोल असणार आहेत. ओके, तर ते अंडर कंट्रोल व्हील असणार आहेत. त्यानंतर हे जे आहेत याला इनव्हॉलंटरी मसल्स देखील म्हटलं जातं. नॉन स्केलेटनला इनव्हॉलंटरी मसल्स देखील म्हटलं जातं. आणि हे प्रेझेंट्स असतात जे एलिमेंटरी कॅनल असते आणि ब्लड असते, ब्लड वेसिकल्स ते तिथं प्रेझेंट असतात. ओके, ब्लड वेसिकल्स एलिमेंटरी कॅनल जे आहे तिथं प्रेझेंट असतात ते. ओके, आणि याचं फंक्शन्स काय आहे, मुवमेंट ऑफ इझी लीड्स ते तर मुवमेंट ऑफ आईज लीड्स, ते जे लीड्स आहेत डोळं, ते डोळ्याची मुवमेंट करणं हे याचं काम आहे. त्यानंतर पॅसेज ऑफ ब्लड थ्रू एलिमेंटरी कॅनलमध्ये ब्लड ही फूड जे आहे, फूड जे जातं आपले एलिमेंटरी कॅनल थ्रू, એટલે तो आपण जे फूड खातो. ओके, तर ते एलिमेंटरी कॅनलमधून जातो. त्यानंतर कंट्रोल ॲक्शन आणि जे रिलॅक्शन जे आहे तर ते ब्लड वेसिकल्समधून होतं. ते हे आहे याचे एक्झाम्पल्स. ओके, कार्डियक्स मसल्स बघायच्या नावातूनच गाव ओळखायचं की हा जो आहे कुठं प्रेझेंट असतो. कार्डियक्स म्हणजे कुठं, हा हार्टमध्ये प्रेझेंट असणार. बरोबर, मसल्स सेल आर सिलेंड्रिकल, हा जसा शेप जो आहे सिलेंड्रिकल असतो. ओके, युनिसेल्युलर, तर हा जो आहे युनिसेल्युलर असतो. ओके, तर एका सेलमध्ये एका सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, आणि याचे ब्रांचेस असतात. बघू शकता या ठिकाणी याचे ब्रांचेस आहेत. ओके, याच्या अशा पद्धतीने ब्रांचेस असतात. ओके, तर एक मिनिट, मी या ठिकाणी एकदम भारी ही काही ठिकाणी कळेल बघा. या ठिकाणी याचे काय असतात, ब्रांचेस असतात कार्डियक्समध्ये. ओके, कार्डियक्समध्ये अशा पद्धतीनं हे ब्रांचेस असतात यांचे. ओके, तर हे आहे, आणि यांच्यामध्ये डार्क अँड लाईट जे आहे ब्रिड्स जे आहे ते प्रेझेंट असतात. डार्क अँड लाईट जे आहे डार्क लाईट म्हणजे ते प्रेझेंट असतात. आणि हे जे आहेत ते कुठे प्रेझेंट असतात, दे आर हर्ट प्रेझेंट. ओके, तर ते हर्टमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे जे मसल्स आहेत तर ते दे आर नॉट मुवमेंट, तर ते मुवमेंट करत नाही आहेत, ते कंट्रोल करतात कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन्सला. म्हणजे ते काय मुवमेंट का कंट्रोल करू म्हणजे हे होत नाहीत, कारण ते आपल्या हृदयामध्ये असतात, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन्स करतात. ओके, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन हे काम करतं ते. ओके, आणि याचं फंक्शन काय आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन टू हर्ट. तर हे आहे याचं फंक्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन करतं ते हर्टचं. ओके, तर हे आहे याचं फंक्शन. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. नर्वस टिश्यू काय आहे बघा. नर्वस टिश्यू जो आहे तो रिस्पॉन्स करतो जो स्टिम्युलाय जे असते. तर स्टिम्युलाय ही प्रॉपर जे आहे तर ते हे करतो, जे आपण एन्व्हायरमेंटमध्ये बघितलं की जसं आपण बघितलं आपल्याला एखादे फिलिंग्स जे आहे, एखादं काही लागलं वगैरे तर आपल्याला ते फिलिंग्स कळते, आपल्याला साऊंड ऐकू येते, साऊंडची फिलिंग्स वगैरे सगळे फिलिंग्स आपल्याला कळतात. ते कशामुळे करतात, नर्वस सेल्समुळे. नर्वस सेल्स कशापासून बनलेली असते, नर्वस टिश्यूपासून बनलेली असते. बरोबर, नर्वस सेल कशापासून बनलेली असते, नर्वस टिश्यूपासून बनलेली असते. आणि दे आर हे जे आहे तर ते एक्स्टिबल असते, आणि याच्यामध्ये पासिंग थ्रू, तर हे काय करते, पासिंग थ्रू होते
एक्झिस्टिंग असते, एक्झिस्टिंग थ्रू कंडक्शन फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अदर. तर बघा जे हे असतं एक्झिस्टिंग करतं कंडक्टमध्ये, जे बॉडीचे जे एक पार्ट आहे, जे बॉडीचा एक पार्ट आहे किंवा बॉडीचे जे अदर पार्ट्स आहे ते हे कळतं. आपण बघा कुठंही टच करा आपल्याला कळतं की हा बाबा या ठिकाणी आपल्याला हे झालेलं आहे. तर हे काय करतं लगेच आपल्याला इमिडिएटली लगेच कळतं. आणि हे जे आहे याचे 3 मेन्स इम्पॉर्टंट पार्ट आहेत. ओके, तर ते न्यूरॉन आणि कॅथॉन सेल्स बॉडीमध्ये हे असतात. त्यानंतर जे डेंड्रॉन आहेत तर ते डेंड्राइट्स असतात. त्यानंतर ही जी सेल बॉडीची जी सेल आहे ती त्याचा जो मेन पार्ट आहे कोऑर्डिनेशन आहे त्यामधलं, तर ते जे सायटोप्लाझम आहे आणि जे न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस ते डेंड्रॉइड्स हे करतात. त्याच्यामध्ये जे स्मॉल ब्रांचेस असतात, स्मॉल फिगर्स असतात हे, तर ते त्याच्यामध्ये हे असतं. ओके, आणि जे त्याच्या हे इम्पेरिंग फॉर्म सायटोन असतात. ओके, त्यानंतर ते एक्झॉन्स असतात, तर ते सिंगल असतात आणि ते लॉंग फिगरचे असतात. ओके, तर हे आहे. तर हे बघितलं आपण काय पद्धतीने असतं, हेच आहे ते. ओके, प्लांट टिश्यू, जसं आपल्यामध्ये टिश्यू प्रेझेंट आहे तसंच प्लांटमध्ये देखील असणार व्हेरियस टाईप ऑफ प्लांट टिश्यू सच मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तर त्याच्यामध्ये प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात. तर ते कोणते असतात, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, त्यानंतर परमनंट टिश्यू, त्यानंतर कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. तर हे आहेत. तर पहिल्यांदा आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू बघूयात काय आहेत. मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत स्पेसिफिक पार्टमध्ये प्रेझेंट असतो. ओके, मेरिस्टेमॅटिक टिश्यू जो आहे तो स्पेसिफिक पार्टमध्ये आणि प्लांटच्या हे असतो. तर ते कशामध्ये हे असतो, स्पेसिफिक पार्टमध्ये असतो. तर ते प्लॅन्टची जी ग्रोथ करण्यासाठी ती म्हणजे फक्त पार्ट्समध्ये प्रेझेंट असतो. ओके, आणि हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहेत तर ते कॉन्टॅक्ट असतात. थिंग सायटोप्लाझम आहे त्याला कॉन्टॅक्ट असतात. आणि हे जे आहेत कन्स्पिशियस न्यूक्लियस असणार आहेत. आणि याच्यामध्ये जे वॉल असणार आहे ते कम्पॅक्ट असणार आहे. ओके, टुगेदर ते एकदम हे असणार आहेत, कम्पॅक्टली असणार आहेत. तर हे आहे यांचं हे फंक्शन्स. ओके, तर समजलं असेल. ओके, आणि यांचं जे मेन फंक्शन्स आहे, यांचं जे मेन फंक्शन आहे टिश्यूचं ब्रिंग, तर ते प्लांटमध्ये ग्रो होण्यासाठी आहे. ओके, जिथं प्लांटची ज्या पार्टमध्ये ग्रो होते तर तिथे हे काय असतं, मेरिस्टेमॅटिक टिश्यू प्रेझेंट असतो. ओके, मेरिस्टेमॅटिक टिश्यू ॲक्च्युली स्पेसिफिक पार्टमध्ये प्रेझेंट असतं. ओके, तर जर मेरिस्टेमॅटिक टिश्यू बघायचं म्हटलं कुठं प्रेझेंट असतात, यांचे 3 टाईप्स पडतात मेन. ओके, तर यांचे किती टाईप्स पडतात, 3 टाईप्स पडतात. ओके, तर फर्स्ट आहे अपायकल मेरिस्टेम टिश्यू. तर हा कुठं प्रेझेंट असतो, रूट आणि हे जे आहे रूट आणि स्टेममध्ये प्रेझेंट असतो. ओके, म्हणजे त्याचं मेन फंक्शन आहे. तर ते काय आहे याचं मेन फंक्शन, इन्क्रीज द लेंथ रूट अँड स्टेम. जी रूटची म्हणजे रूटची आणि स्टेमची जी लांबी आहे, ओके, लेंथ जी आहे तर ते वाढवण्याचं हे काम करत असतं. ओके, आणि हे जे आहेत टिप म्हणजे काय, तर जे एंडला पार्ट असतो ते तिथं प्रेझेंट असतो. ओके, टिप म्हणजे काय, एंडला पार्ट जो असतो तिथं रूटच्या आणि स्टेमच्या टिपला एंडच्या पार्टला तो प्रेझेंट असतो. ओके, तर कशामुळे प्रेझेंट असतो, तो इन्क्रीज त्याचं जे फंक्शन आहे तर ते इन्क्रीज लेंथ इन्क्रीज करण्यासाठी रूटच्या आणि स्टेमचे ते हे करत आहे. इंटरल कॅपिलरी जे हे आहे तर ते लोकेटेड ॲज नोज पार्टिकल. तर ते जे लिव्सचे जे पार्टिकल्स असतात, म्हणजे समजा इथून जर लिव्स येत असेल, ओके, अशा पद्धतीने जर इथून जर लिव्ह येत असेल तर तिथं तो काय प्रेझेंट असतो. ओके, तिथं तो काय असतो, प्रेझेंट असतो. तर जे लोकेटेड लिव्स जे आहेत तर तिथं तो प्रेझेंट असतं. ओके, एक मिनिट, हां, तर ते लिव्समध्ये प्रेझेंट असतो आणि त्याचं काम आहे म्हणजे लिव्सला ग्रोथ करणं वगैरे हे त्याचं काम आहे. ओके, तर त्याची ग्रोथ करणं हे त्याचं काम आहे.